मुंबई. कोट्यवधी मुंबईकरांची ही मायानगरी. सतत धावपळ आणि गडबड हा इथला स्थायी भाव. या मायानगरीत एखादी हरवलेली वस्तू सापडणं तसं फार कठीण. मुंबईतच राहणाऱ्या सुप्रिया सावंत यांचाही असाच काहीसा समज होता, पण तो खोटा ठरवला तो जोगेश्वरीत राहणाऱ्या स्वाती गावडे या प्रामाणिक तरुणीनं. सुप्रिया सावंत आणि त्यांचे पती सतीश सावंत कल्याणहून दादरला लोकलने जात होते. हे दोघंही दादर स्टेशनला उतरले, पण सोबत असलेली सोन्याच्या दागिन्यांची बॅग ते लोकलमध्येच विसरले. त्याच वेळी या लोकलमधल्या स्वाती गावडेचं लक्ष त्या बॅगेकडे गेलं आणि पुढचा प्रवास सुरू झाला. संध्याकाळची 4:17ची ट्रेन पकडलेली. माझ्यावर काही बायका पण चढल्या, तर मला असं वाटलं की ती बॅग पुन्हा एका बायकापैकी असेल म्हणून मी विचारलं तिथे, पण त्यांनी म्हटलं की नाही माझी बॅग नाही आहे ती. म्हणून मी ती बॅग उघडून बघितली, तर उघडून बघितलं त्याच्यामध्ये डब्बा होता. डब्यामध्ये दागिने बरेच होते. मी ते पाहिले नाही किती तोळे वगैरे काहीच नाही. मग म्हटलं चल आपण दादरला कोणी येईल त्या म्हणजे ज्याची बॅग हरवली त्या एकापैकी, तर कोणीच आलं नाही. मग ती बॅग मी तशीच ठेवली आणि ती वरती रॅकवर ठेवली. मला भेटताना सीटवर मिळालेली ती. मग मी म्हटलं चल दादरपर्यंत पण कोणी आलं नाही. म्हटलं CST पर्यंत कोण येईल, ते CST पर्यंत पण कोण आले नाही. तर मी बॅग ती घेतली. ती बॅग मी पोलिसांच्या हस्ते केली. तिथे साटम सर म्हणून होते. नंतर मला दुसऱ्या दिवशी काहीतरी कॉल आला, त्यांच्या मिस्टरांनी मला फोन केलेला की बाबा तुमच्यामुळे मला दागिने मिळाले. मग मला काय पाहिजे होतं तेवढंच. स्वातीनं दागिन्यांची ही बॅग पोलिसांकडे सोपवली. तिच्या प्रामाणिकपणाचं पोलिसांनाही कौतुक आहे. स्वाती गावडे या महिलेने जो प्रामाणिकपणा दाखवलेला आहे, आजकाल तो फार कमी बघायला मिळतो, परंतु अजूनही याच्या जगामध्ये प्रामाणिक लोक आहेत हे याची साक्ष आहे. स्वातीच्या प्रामाणिकपणामुळे आणि पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेमुळे सावंत कुटुंबियांना तब्बल 10 तोळ्यांचे दागिने परत मिळाले आणि माणुसकीवरचा विश्वास आणखीन दृढ झाला. सर्वात उपकार तिचे आहेत की तिने ते तेवढं पोचतं केलं, कारण दुसरं कोण असतं तर मला तरी वाटत नाही की तिने पोचतं केलं असतं. असं म्हणजे कोण असेल ते आपले घेऊन गेले असते किंवा काय, ते आम्ही गेल्यामध्ये असं धरलं होतं. अशा व्यक्ती समाजात खूप कमी असतात. त्यांच्याकडे खूप प्रामाणिकपणा होता, म्हणून त्यांचं असं म्हणणं होतं की ज्यांच्या वस्तू आहेत त्या त्यांना मिळायलाच पाहिजेत. ते कष्टाचे होते. आमच्या आज सगळी कष्ट करतात, मुलं माणसं, त्या कष्टाचे होते. आणि अशा स्त्रिया काय पुरुषसुद्धा कमीच असतात. त्यांचं असं म्हणणं होतं की ह्यांच्या ज्या वस्तू आहेत तर त्यांच्यापर्यंत त्यांना मिळायलाच पाहिजे, म्हणून त्यांनी सरळ CSTकडे पोहोचवल्या. त्या G24च्या माध्यमातून मी खूप आभार मानते त्यांचे उपकार जन्मभर विसरणार नाही. स्वाती गावडेची परिस्थिती यथातथाच आहे, तरीही कुठलाही स्वार्थ न दाखवता तिनं दागिन्यांची बॅग प्रामाणिकपणानं परत केली. त्यामुळे तिच्या या प्रामाणिकपणाचं सगळीकडेच कौतुक होतंय. या संपूर्ण प्रकरणामध्ये हरवलं ते गवसलं हा एक सुखद धक्का होता आणि आपली हरवलेली वस्तू परत मिळाल्याचा आनंदही होता. पण या आनंदापेक्षाही मोठा आनंद होता तो म्हणजे माणसांवरचा विश्वास कायम राहण्याचा. आणि त्यामुळे जे तात्पुरतं हरवलंय त्याही पेक्षा जे गवसलं ते मात्र नक्कीच अनमोल होतं. व्हिडिओ जर्नालिस्ट पंकजसह जागृती कांबळी, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.